नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीचा लेसन ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. थोर शास्त्रज्ञांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. हा पाठ याचे प्रश्नोत्तर आपण बघणार आहोत. चला तर बघूया. प्रिपेअर अ लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी.व्ही. रामन बेस्ड ऑन दिस लेसन. हा जो काही पाठ दिलेला आहे, पाठानुसार आपल्याला त्यांचा लाईफ स्केच आपल्याला तयार करायचा आहे. डॉक्टर सी.व्ही. रामन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन द इयर 1888. त्यांचा जन्म तिरुचिरापल्लीमध्ये 1888 झाला. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट. डॉक्टर सी.व्ही. रामन हे विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत हुशार होते आणि पहिल्यापासून ते ब्रिलियंट होते, हुशार होते. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. ज्या काही कलरफुल थिंग्स असतात त्याबद्दल त्यांना खूप आकर्षण होतं. ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स. ऑप्टिकल सायन्समध्ये त्यांना फार आवड होती. ही डिलिव्हर्ड अ लेक्चर ॲट लंडन. आणि त्यांनी त्यांचं लेक्चर, त्यांचे व्याख्यान हे लंडनमध्ये दिले होते. ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय. आकाशामध्ये जे काही रंग असतात, रेनबो असतात, इंद्रधनुष्य असतात, त्याबद्दल त्यांना फार आश्चर्य वाटायचं. He was elected Fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. सायन्स ऑफ ऑप्टिक्समध्ये त्यांचं जे काही उल्लेखनीय काम होतं त्याबद्दल त्यांना रॉयल सोसायटीकडून फेलोशिप 1924ला मिळाली होती. He announced the Raman effect in March 1928. इन मार्च 1928. मार्च 1928 त्यांनी त्यांचा जो काही प्रबंध होता, त्यांचं जे काही संशोधन होतं ते त्यांनी जाहीर केलं. त्या प्रबंधाचं नाव होतं रमन इफेक्ट. ही वन द नोबल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. 1930 भौतिकशास्त्रामध्ये जे काही त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं त्याच्या संदर्भात त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला होता. फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आलेले आहे, कोणकोणते आलेले आहे? मृदंगम, तबला अँड व्हायोलिन. दीज आर द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज. नेक्स्ट क्वेश्चन. लिस्ट द सायंटिफिक टर्म्स यूज्ड इन दिस पॅसेज. विज्ञानाच्या संदर्भात जे काही शब्द आलेले, ऑप्टिकल सायन्स, एकॉस्टिक्स, मॉलिक्युल्स, रमन इफेक्ट. गूगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट यूजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. अरेंज इट इन अ टॅब्युलर फॉर्म. आता आपल्याला कुठलीही माहिती जर मिळवायची असेल तर आपण गुगलवर जातो आणि आपण ती माहिती मिळवतो. मग आपल्याला अशाच पद्धतीचे भारतीय 5 शास्त्रज्ञ यांच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळवायची. ज्या पद्धतीने आपण यापूर्वीचा प्रश्न सोडला अगदी त्या पद्धतीने, किंवा तुम्हाला वर्णनात्मक जर करायचे असेल तर त्या पद्धतीने देखील गुगलवर जाऊन भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळू शकतात. त्याच्या संदर्भात तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहे. नेम, त्या शास्त्रज्ञांचं नाव, डेट, प्लेस ऑफ बर्थ, त्यांचा जन्म कुठे झाला, डिस्कवरी, इन्व्हेन्शन, त्यांनी कोणतं संशोधन केलं, त्यानंतर अवॉर्ड्स अँड ओनर्स, त्यांना कोणता मान सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. याच्या संदर्भात आपण कुठलेही भारतीय 5 शास्त्रज्ञ, त्या 5 शास्त्रज्ञांचे मी नाव सांगतो. APJ अब्दुल कलाम, जयंत नारळीकर, J.C. बोस, डॉक्टर होमी बाबा अँड डॉक्टर सतीश धवन. दीज आर दी 5 सायंटिस्ट. या 5 शास्त्रज्ञांच्या संदर्भात किंवा इतरही तुम्हाला तुमच्या आवडीचे जे काही इतर भारतीय शास्त्रज्ञ असेल त्यांच्या संदर्भात तुम्ही माहिती जमा करू शकतात आणि त्यांची बायोग्राफी, त्यांचं स्केच तुम्ही तयार करू शकतात. आता पुढचा भाग जो काय आलेला आहे, लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा भाग आलेला आहे. A sentence is a group of a word that expresses a complete idea. आता सेंटेन्स वाक्य म्हणजे काय
शब्दाच्या एकत्रीकरणाला आपण वाक्य म्हणतो. ज्यावेळेस शब्द एकत्र येतात आणि त्या शब्दापासून एक अर्थपूर्ण संकल्पना तयार होते त्याला आपण वाक्य म्हटलेलं आहे. अ सेंटेन्स हॅज अ 2 कॉम्पोनंट्स, आणि त्या वाक्याचे 2 भाग पडतात, 2 घटक आहे, आणि ते म्हणजे सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. ते जे 2 घटक आहे ते कोणते आहे? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज अ पार्ट विच नेम्स द पर्सन, थिंग्स एटसेट्रा. आता बघा, सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट या वाक्याच्या भागामध्ये काय असतं? नाव असतं, एखाद्या वस्तूचं नाव असतं, म्हणजे एखाद्या वस्तूचं, प्राण्याचं सर्वनाम हे सब्जेक्टच्या भागामध्ये येतात. दॅट वी स्पीक अबाउट इन दॅट सेंटेन्स. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल अस मोर अबाउट द सब्जेक्ट. आणि उरलेला जो काही वाक्याचा भाग असतो त्या वाक्याच्या भागामध्ये असा संदर्भ असतो, त्या सब्जेक्टच्या संदर्भात माहिती असते, त्यालाच आपण प्रेडिकेट असे म्हणतो. Note the subject and predicate in each of the following sentence. Also note that the verb form in each sentence depend on the subject. आणि खाली जे काही वाक्य दिलेले आहे त्याचं तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं तर तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे लक्षात येईल. आणि प्रेडिकेटमध्ये जे काही वर्ब आहे, वर्ब म्हणजे क्रियापद आहे, त्या क्रियापदाचं रूपांतर देखील सब्जेक्टनुसार होत असतं. आता बघा, सब्जेक्ट बघूया आपण. द स्काय. द स्काय हे नाव नाही, नाम आहे. आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की सब्जेक्ट कसं ओळखायचं, की ज्यामध्ये नामाचा उल्लेख येईल, सर्वनामाचा उल्लेख येईल, एखाद्या वस्तूचा उल्लेख येईल. द स्काय इज अ ब्ल्यू. आता बघा, प्रेडिकेटमध्ये काय दिलेलं आहे? प्रेडिकेटमध्ये त्या स्कायच्या संदर्भात म्हणजे त्या नाऊनच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. लक्षात आलं? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. वाक्याचे 2 भाग पडतात, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. सब्जेक्टमध्ये नाऊन, प्रोनाऊन असतं, आणि प्रेडिकेटमध्ये त्या नाऊन, त्या सब्जेक्टबद्दल, त्या प्रोनाऊनबद्दल विशेष माहिती सांगितली जाते. ग्रेट सायंटिस्ट माइंड. आता बघा, हे सब्जेक्ट आहे. ग्रेट सायंटिस्ट माइंड आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. प्रेडिकेट या वाक्याच्या भागाने सब्जेक्टबद्दल आणखी माहिती सांगितली. रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. सी बघा, आता प्रोनाऊन आलेलं आहे. सी हा सब्जेक्टमध्ये आला. सीचं प्रेडिकेट काय आहे? गोज टू स्कूल एव्हरी डे. ती दररोज शाळेत जाते. ती हा सब्जेक्ट आणि दररोज शाळेत जाते, म्हणजे तिच्या संदर्भात प्रेडिकेटने विशेष माहिती सांगितली. दे गो होम इन द इव्हिनिंग. ते संध्याकाळी घरी जातात. तर निश्चितच तुम्हाला हा साधा घटक समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.